बातमी आहे विजय शिवतारे यांच्या संदर्भात। विजय शिवतारेंचं अजित पवारांविरोधातलं बंड शमणार का असा सवाल उपस्थित होतोय। शिंदे फडणवीसांची शिवतारे हे भेट घेणार आहेत। बारामतीमधून अपक्ष लढण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जाते। विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। यापूर्वी देखील विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। तर आता विजय शिवतारेंचं अजित पवार यांच्या विरोधातलं बंड शमणार का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, विजय शिवतारेंचं अजित पवारांच्या विरोधातलं बंड शमणार का हा सवाल उपस्थित होतोय, अधिकची माहिती। हो, नक्कीच जान्हवी, आज विजय शिवतारे जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई या ठिकाणी भेट घेणार आहेत। आणि या भेटी दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे विजय शिवतारेंची मनधरणी करून त्यांचं बंड शमवत आहेत का? कारण की जर यापूर्वी जो विजय शिवतारेंनी निर्णय घेतलेला आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातून ते अपक्ष लढणार आहेत आणि यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघात मिठाचा खाडा पडू शकतो आणि यामुळे महायुतीलाच याचा कुठेतरी फटका बसू शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज विजय शिवतारे जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। आज त्यांचं बंड थांबतंय की ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जी अजिंक्य, मात्र यापूर्वी देखील विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील सांगितलं जात होतं। या संदर्भात अधिक माहिती। यापूर्वी 2 दिवसापूर्वी विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबई या ठिकाणी बैठक झाली होती आणि ही जी बैठक आहे ती सकारात्मक झाली होती। परंतु विजय शिवतारे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते की मी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणारच आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर विजय बापू शिवतारे गेले होते। ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावल्यानंतर ते रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी ऍडमिट देखील झाले होते, उपचार घेत होते आणि उपचारादरम्यान त्यांची मंत्री दीपक केसरकर असतील, शंभूराज देसाई असतील, त्यांनी मनधरणी करण्यासाठी भेट देखील घेतली होती। परंतु त्यानंतर ही ते बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यावर ठाम होते। परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर ते आपली भूमिका बदलतात की आपल्या भूमिकेवर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार।